शेतकरी व फळ बागायतदारांनी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शक्ती प्रदर्शन केलं। काजू अनुदानाबाबत जाचक अटी शिथिल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। येत्या मंगळवारपर्यंत अनुदान वाटप करण्यात आले नाही तर बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। काजू बिला प्रति किलो 200 रुपये हमीभाव मिळावा आणि काजू अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी जाचक अटी रद्द करा अशी मागणी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व फळ बागायतदारांनी केल्या। त्यावेळेला मी त्यांना प्रश्न केला की त्यावेळेला शेतकरी संघटनेचं सगळ्या अशाच रंगवलेला असायचं की आम्हाला बाकी काही नको, आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित म्हणजे शेतकऱ्याला कुठलंही त्याचं जे पीक आहे त्याच्यासाठी येणारा जो उत्पादन खर्च आहे तो काढून, आणि तो काढताना त्या शेतकऱ्याच्या घरातली मुलं माणसं सगळी ती बायका त्यात राबलेले असतात ते सगळं ग्रहित करून त्याचा खर्च काढून त्याच्यावरती आधारित शेतमालाला भाव मिळावा। मी अनिल गोटे साहेबांना तेव्हा असं म्हणालो की 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी, 87-88 साहेब म्हटलं ही मागणी आम्ही कोकणात जर केली शेतकरी म्हणून तर कदाचित शेतकरी त्याच्या विरोधात करतील, कारण आमचा शेतकरी जे पिकवतो म्हणजे भात आणि नाचणी ते त्याला 8 महिने पुरतं, 4 महिने त्याला काळ्या बाजारातून धान्य घ्यायला लागतं। आणि त्यावेळेला मला ते आठवत नाही की अनिल गोटे साहेब म्हणाले की सर्वेश असं नाहीये की प्रत्येक निसर्गाने प्रत्येक भागामध्ये एखादं तरी अनुकूल पीक जे त्या शेतीमध्ये त्या मातीमध्ये येऊ शकतं असं निसर्गानेच तजवीज केलेली असते। त्यामुळे तुम्ही त्याचा शोध घ्या आणि भात नाचणी याच्या मागे लागू नका। कारण टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।